नाची बिडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. सावीला ताप आलेला असतो, पण ही गोष्ट मंगूला सिंधू सांगत नसते. त्यामुळे मंगू नाराज होतो आणि तो सिंधूला म्हणत असतो की सावीचा आणि माझा काहीही संबंध नाही का? तिला ताप आला आहे ही गोष्ट मला तुझ्याकडून कळायला हवी होती. पर सिंधू त्याला रागातच विचारते की मग तुला ही गोष्ट कुणी सांगितली? वर मंगू म्हणतो ज्योतीने. ग पण तू का नाही सांगितली? त्यावर सिंधू म्हणते, हे बघ मंगेश, मला कोणत्याही गोष्टीचं एक्सप्लेनेशन द्यायचं नाही आणि माझ्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स मी सॉल्व्ह करू शकते, मला कोणाचीही गरज नाही. आणि सिंधूचं असं बोलणं ऐकून मंगेश खूप तिच्यावर चिडतो आणि त्याच वेळेस सावी त्या ठिकाणी येते आणि ड्रॉवरमध्ये काहीतरी शोधत असते. पण सिंधू तिला विचारते, काय झालं, तू नक्की काय शोधत आहे? तर सावी तिला काही सांगत नाही. त्यामुळे सिंधू सावी जवळ जाते आणि सावीचा ताप चेक करते आणि सावीचा ताप उतरलेला असतो. ते सिंधूला बरं वाटतं आणि त्यावर ती सावीला सांगते की आधी तू जेवण करून घे आणि मग आराम कर. मात्र त्यावर सावी काहीच उत्तर देत नाही. त्याच वेळेस मंगेश तिथं येतो. त्यावर तो तिला विचारतो की तू माझ्यावर सुद्धा चिडलेली आहेस का सावी? त्यावर सावी म्हणते नाही. तो तिला विचारतो, तू नक्की काय शोधत आहे, मी तुझी मदत करू का? त्यावर सावी त्याच्या कानात एक गोष्ट सांगते आणि त्यामुळे मंगूला हसू येतं. तर तो सावीला म्हणतो की तू काही काळजी करू नकोस, गोष्ट मी तुला आणून देतो. त्यानंतर तो बाहेर जाण्यासाठी निघतो. मात्र सिंधू त्याला थांबवते आणि सावीने नक्की काय सांगितलं हे त्याला विचारते. मंगेश तिला काही सांगत नाही, पण तो सिंधू त्याचं काही ऐकून घेत नाही. दुसरीकडे सावी ती वस्तू शोधत असताना त्या कपाटामध्ये राघव आणि राणीच्या लग्नाची पत्रिका सापडते. ती पत्रिका बघून ती खूप खुश होते. त्या पत्रिकेवर विनायकच्या घराचा ऍड्रेस असतो. मग सावी तिथे जाण्याचा प्रयत्न करते. तर दुसरीकडे रत्न पार्किंगच्या घरी सर्वजण जेवणासाठी जमलेले असतात. श्री अन्वीला सुद्धा आवाज देते आणि अन्वी पटकन तिच्या रूम मधून बाहेर येते. तर सगळ्यांसोबत जेवण करण्याऐवजी ती तिचं ताट घेऊन तिच्या रूम मध्ये घेऊन जाते व राजश्री तिला थांबवते आणि म्हणते. त्यावर अन्वी तिला सांगते की माझ्या फेवरेट सीटचे काही भाग आहे, मी ते पाहून जेवणार आहे. तर हे ऐकून सर्वजण तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतात, तू इथे आमच्या सोबतच जेवण करायला पाहिजे. अन्वी काही ऐकतच नाही. राजश्री म्हणते की आज तर तुझा लाडका राघव मामा इथे आहे, त्याच्यासोबत गप्पा मारत जेवण कर. नंतर राघव सुद्धा तिला तिथेच जेवण करण्याचा आग्रह करत असतो. त्यावर अन्वी म्हणते की मामा ते सर्वजण तुझ्यासारखे नाहीयेत, बाकी सगळेजण ओल्ड स्कूल आहे. त्यावर राघव म्हणतो की सर्वजण सेम असते तर काय मजा आली असती आणि प्रत्येकाची एक ओळख आहे म्हणूनच गंमत आहे ना, आणि सर्वजण सेम असते तर तुला कूल कोणी म्हटलं असतं? राघवचं हे बोलणं ऐकून अन्वीला खूप हसू येतं. ती तेथे जेवण करण्यासाठी तयार होते. त्यामुळे ते बघून सर्वजण खूप खुश होतात. तर त्याच वेळेस विनायक त्या ठिकाणी येतो. तो अन्वीला एक फोटो देत म्हणतो की बघ ताई, हा माझा फॅमिली फोटो आहे. आणि त्या फोटोमध्ये त्याने त्याच्या डॉक्टर आंटी आणि सावीचा फोटो चिटकवलेला असतो. तो फोटो पाहून मात्र अन्वीला मोठा धक्काच बसतो. ती मोठ्याने ओरडते की सिंधू मामी मुळे त्याच्याकडे सर्वजण बघायला लागतात. त्यावर राजश्री म्हणत असते की अन्वी, आपलं ठरलं आहे ना की सिंधूचं नाव या घरात कुणी घ्यायचं नाही. त्यावर अन्वी म्हणते की मी सिंधू मामीचं नाव घेत नाही, या फोटोमध्ये सिंधू मामीचा फोटो आहे. हे ऐकून सगळ्यांना शॉकच बसतो. सर्वजण अन्वी जवळ जाऊन तो फोटो बघतात. त्या फोटोमध्ये सिंधू आणि सावीला बघून सर्वजणांना मोठा शॉकच बसतो. सर्वजण आश्चर्याने त्या फोटोकडे बघतच असतात. म्हणतात की ही सिंधूच आहे की तिच्यासारखी दिसणारी दुसरी कोणती बाई आहे का, हे त्यांनाही कळत नाही. दुसरीकडे सावी विनायककडे जाण्यासाठी तिची बिगी बँग फोडते. ती मनाशीच बोलते की आई, मला माहित आहे तुला मी जात आहे ही गोष्ट आवडणार नाही, मी तरी काय करू, मला जायचं आहे. त्याच वेळेस सिंधू त्या ठिकाणी येते. त्यामुळे सावी ती पैसे लपवते. सिंधू सावी समोर कान पकडते आणि उठबशा काढायला सुरुवात करते. त्यावर सावी तिला म्हणते की काय करतेस असं विचारते. त्यावर सिंधू म्हणते की सावी प्लीज, तू माझ्यावर रागवू नकोस आणि मला माहित आहे की माझ्याकडनं चूक झाली, प्लीज तू माझ्यासोबत बोल. त्यावर सावी म्हणते की आई, मला माहित आहे तू खोटं बोलते. तू गेल्यानंतर तू माझ्यावर पुन्हा पुन्हा चिडशील. त्यावर सिंधू तिला विचारते, तू नक्की कुठे जाणार आहे सावी? हे ऐकून सावीला काय उत्तर द्यावं हे समजतच नाही. त्यानंतर ती विचार करून सिंधूला सांगते की मला उद्या शाळेत जायचं आहे ना, बद्दलच बोलते. आणि त्यावर सिंधू सुद्धा हो म्हणते. सावीला सांगते की प्रत्येकाला शाळेमध्ये जावंच लागतं. त्यावर सावी म्हणते, हो आई, मला शाळेत जायचं आहे, माझी कोणतीही तक्रार नाहीये. हे ऐकून
सिंधू खूप खुश होते. त्यानंतर सावी सिंधूला मिठी मारते. मनाशीच बोलत असते की आई मला माफ कर. मला विनूची आणि पोलीस काकांची खूप आठवण येते. त्यामुळे मी त्यांना भेटण्यासाठी जाणार आहे. दुसरीकडे सावीचा फोटो बघून सर्वांनाच धक्का बसतो. त्यावर विनू सांगतो की ही आहे माझी डॉक्टर काकू आणि सावी. सर्वांनाच मोठा धक्का बसतो. त्यावर विनायक हा अन्वीला विचारत असतो की तू डॉक्टर काकूंना मामी असं म्हणून का ओरडलीस? आणि त्यावर अन्वी काही बोलणार तितक्यात राघव म्हणतो ती चुकून तसं म्हणाली. त्यावर अन्वी म्हणते की नाही मामा, तू प्लीज खोटं बोलू नकोस. राघव तिला काही बोलूनच देत नाही. तो विनायकला सांगतो की अन्वीताई चुकून त्यांना मामी म्हणाली. मग तो विनूला घेऊन तिथून निघून जातो. इकडे राजश्री राणीला विचारत असते हे सगळं घडलं आहे ते खरं आहे का? आपली सिंधू जिवंत आहे का? त्यावर राणी हो म्हणते. त्यावर सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. त्याच वेळेस राघवी तिथे येतो. त्यावर राजश्री त्याला विचारते की ही आपली सिंधूच आहे ना? त्यावर राघव हो म्हणतो. त्यावेळी श्रीला जुने सगळे संघ आठवतात. ती पूर्णपणे खचून जाते आणि ती म्हणते की जर सिंधू जिवंत होती तिने आपल्याला कळवलं का नाही? त्यावर रत्नाकर तिला समजावण्याचा खूप प्रयत्न करत असतो. तिची सुद्धा काही कारणं असतील. राजश्री काही ऐकूनच घ्यायला तयार होत नाही. तर दुसरीकडे सिंधू साफसफाई करत असताना तिचा आणि राजश्रीचा फोटो एका पुस्तकामध्ये सापडतो. तो फोटो बघून नकळतपणे तिचे डोळे भरून येतात. ती स्वतःशीच रडत म्हणत असते आई कुठे आहात तुम्ही आणि कशा आहात? मला खरंच तुमची खूप आठवण येत आहे. तर दुसरीकडे राजश्री सुद्धा खूप रडत असते आणि तिला समजावत शांत करते. राणीला विचारते की राघवचा जीव सिंधूने वाचवला आहे का? त्यावर राणी म्हणते हो, सिंधूचे आपल्यावर खूप मोठे उपकार आहे. हे ऐकून रुक्मिणी त्यावर खूप मोठ्याने ओरडते. सिंधूचं नाव घेतल्यावर त्याच्यासोबत उपकार नाव घ्यायलाच हवं का? माहित आहे मला की सिंधूने आपल्यासाठी खूप काही केलं आहे. तेवढंच आपणही तिच्यासाठी खूप काही केलं आहे. दुसरीकडे सिंधू म्हणत असते की आई मी जे काही वागले आहे चुकीचंच वागले आहे. त्यामागे काय कारण होतं हे तुम्हाला समजलं ना हो? इकडे रुक्मिणी म्हणत असते की राघवने सिंधू सोबत लग्न करून तिच्यावर उपकारच केले होते. पण या घरची तिला सून मानलं, तिच्यासोबत चांगलं वागलो. मात्र काय केलं ती पासून अंकुरला घेऊन निघून गेली. तिच्यामुळे आपण आपला वारस गमावला. हे ऐकून सर्वजणांनाच वाईट वाटतं. मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत राघव सगळ्यांना सांगतो की सिंधू आपल्यासाठी मेलेली होती. यापुढे सुद्धा तसंच राहणार आहे. तर दुसरीकडे सावी घरातून गायब झालेली असते. त्यामुळे सिंधू खूप घाबरते. मालिकेच्या पुढील माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.